नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 21 मार्च 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण बुलेट रॅपिड फायरच्या या लेक्चरमध्ये बघूयात. जेणेकरून लेक्चर पूर्णतः बघा. भरपूर प्रश्न तुम्हाला नवीन माहितीसह सापडतील. तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ साधारणतः बघत असतो. ओके. तुम्ही नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करायचं आहे. ओके. चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी जो मागच्या लेक्चरमध्ये विचारलेला प्रश्न आहे त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 पार पडलेलं आहे? कोणत्या राज्यामध्ये हे फेस्टिवल पार पडलं असेल? हे राज्य आहे सिक्कीम. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. तिची राजधानी आता गंगटोक. सिक्कीमची राजधानी काय असेल? गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. चला, टोटल आपल्या जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओमध्ये 10 प्रश्न आपण बघत असतो रोज. आणि पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कमध्ये भारतात कितव्या क्रमांकावर आहे? ओके. भारत हा संपूर्ण जगामध्ये जो काय रेल्वे मेट्रोचं जाळं आहे, ह्या रेल्वेच्या मेट्रोमध्ये भारत हा संपूर्ण जगात कितव्या क्रमांकावर असेल? तर तो देश आहे 3ऱ्या क्रमांकावरती. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. 3ऱ्या क्रमांकावरती मेट्रो सर्वात जास्त आपल्यामध्ये आहे. आणि संपूर्ण भारत जो आहे, भारतामध्ये पहिली जी काही मेट्रो धावली होती, फर्स्ट मेट्रो म्हणतो मी, पहिली मेट्रो ही कोलकाता या ठिकाणी धावलेली होती. आणि कोलकाता याच ठिकाणी भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो पण आहे. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी असेल तर ते कोलकाता आहे. आणि कोलकाता याच ठिकाणी मेट्रो जो रेल्वे विभाग आहे, या मेट्रो रेल्वे विभागाचं मुख्यालय देखील आहे. हेडक्वार्टर देखील याच ठिकाणी आहे. ओके. लक्षात ठेवा. अमेरिका असेल, अमेरिका आहे, चीन आहे. ओके. ह्याच्यानंतर भारत हा 3ऱ्या क्रमांकावर येतो. चीन 1 नंबरला आहे, अमेरिका 2 नंबरला आहे आणि 3 नंबरला हा भारताचा क्रमांक लागतो मेट्रोमध्ये. लक्षात ठेवा. चला, दुसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच भारत 30% अधिक वाटा मिळवून नारळ उत्पादनात जगात कितव्या क्रमांकावर आलेला आहे? म्हणजे अजून एक रँकिंग बघू आपण. नारळ जे काही उत्पादन आहे ते संपूर्ण जगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नारळ साधारणतः संपूर्ण जगाच्या 30% उत्पादन जे ना ते एकट्या भारतामध्ये होतं. आणि हे सर्वाधिक आहे कोणत्याही देशांच्या तुलनेमध्ये. म्हणून भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे नारळाच्या उत्पादनामध्ये. नारळाच्या उत्पादनाने भारत हा पहिल्या क्रमांकावरती येतो. लक्षात ठेवा. ओके. आणि 2 सप्टेंबर जो आहे तो आपण काय करतो, जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करत असतो. हा दिवस जागतिक नारळ दिवस 2 सप्टेंबरला असतो. IMP भारतामध्ये कुठं सर्वात जास्त होतं तर केरळमध्ये. केरळमध्ये सर्वात जास्त नारळाचं उत्पादन होतं संपूर्ण भारतात. काही रँकिंग बघूयात आपण, जे IMP आहेत तर त्यांचे रिव्हिजन करूयात आपण खूप छान पद्धतीनं. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 ह्याच्यामध्ये भारत हा 63व्या क्रमांकावरती आहे. ओकला स्पीड टेस्ट 2025च्या रँकिंगमध्ये भारत हा 26व्या क्रमांकावरती आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2025मध्ये भारत 41व्या क्रमांकावरती आहे. जागतिक बँकेच्या समानता निर्देशांक 2022मध्ये गिनी इंडेक्स म्हणतो पण त्याला, त्याच्यामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावरती येतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक 2025मध्ये भारत हा 24व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल विंड रिपोर्ट 2025मध्ये 4थ्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025मध्ये 66व्या क्रमांकावर भारत आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025मध्ये 14व्या क्रमांकावरती आहे. GDPच्या आधारावर श्रीमंत देशांच्या यादीमध्ये भारत 122व्या क्रमांकावरती आहे. आणि क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025मध्ये भारत हा 6व्या क्रमांकावरती येतो. चला, पुढचा तिसरा प्रश्न. नुकत्याच CAA 2019 अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली घोषित परदेशी नागरिक कोण आहेत? म्हणजे याचं सगळ्यांना माहिती असेल, हा कायदा कुठला असेल? त्याला म्हणतो आपण सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, म्हणजे नागरिकत्व नागरिकत्व सुधारणा कायदा. नागरिकत्व सुधारणा कायदा हा जो कायदा आहे हा कधीचा असेल? हा 2019चा आहे. लक्षात ठेवा. मूळतः हा जो कायदा आहे तो 1955चा कायदा आहे. मुळात 1955चा कायदा आतापर्यंत हा 10 वेळा ह्याच्यामध्ये आपण काय केले, या कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे 1955च्या कायद्यामध्ये. ओके. आणि मग शेवटची जी घटना दुरुस्ती झाली तर ते 2019मध्ये झालेलं आहे. 2019मध्ये आपण दुरुस्ती केली, ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली. आणि ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर पहिल्यांदा आपण काय केलं, भारतात नागरिकत्व दिलं ह्या कायद्यानुसार. व्यक्ती आता दीपाली दास, पर्याय क्रमांक 4. हे मूळतः जे आहेत हे मूळचे कुठले, ते बांगलादेश आहे. लक्षात ठेवा. बांगलादेशचे आहेत हे मूळचे. आणि ह्यांना आसाम जो राज्य आहे या आसाममधील
आसाममध्ये ह्यांना साधारणतः आता नागरिकत्व भेटलेलं आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 2 काय सांगतं, नागरिकत्वाविषयी तरतुदी सांगतं. ते कलम 5 ते 11 मध्ये येतात. कलम 5 ते 11 मध्ये येतात. लक्षात ठेवा, भारतामध्ये सध्याच्या घडीला एकेरी नागरिकत्व आहे. एक नागरिकत्व आहे जो आपण UK किंवा ब्रिटन याकडून घेतलेला आहे. आणि हा जो कायदा आहे CAA हा कायदा 2019चा कायदा ह्याच्यानुसार काय आहे, 31 डिसेंबर 2014च्या पूर्वी लक्षात ठेवा, जेवढेही लोक आहेत जे ह्या 3 देशामधून भारतामध्ये आले असतील तर त्यांना नागरिकत्व भेटण्यासाठी ते अर्ज करू शकतात. कुठले कुठले देश आहेत हे? एक आहे पाकिस्तान, दुसरा आहे बांगलादेश आणि तिसरा आहे अफगाणिस्तान. लक्षात ठेवा, ह्या देशामधून ह्या देशात मुस्लिम सोडून हिंदू, बौद्ध, जैन, शीख, जे पारशी हे जे व्यक्ती आहेत ना, हे व्यक्ती या देशामध्ये अल्पसंख्याक आहेत. येतं लक्षात? मग त्यांनी जर अर्ज करू शकतात भारतामध्ये. लक्षात ठेवा, ह्या कायद्याच्या अंतर्गत हा जो सगळा कार्यक्रम आहे तो तुम्हाला समजला असेल आता. आणि जे पहिल्या गोष्टी त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. नुकतेच भारतीय नौसेनेची पहिली महिला फायटर पायलट बनले. त्यांचं नाव काय असेल? आस्था पुनिया. रेशन वितरणासाठी आधार कार्ड आधारित चेहरा प्रमाणीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं बनलं असेल? हे राज्य आहे हिमाचल प्रदेश. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटमध्ये टेस्ट, वन डे आणि T20 शतक करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? त्यांचं नाव आहे स्मृती मंधाना. अमेरिकेमध्ये पार पडलेल्या ओपन सुपर 300चा किताब जिंकणारे पहिले भारतीय आयुष शेट्टी यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? बॅडमिंटन. जागतिक आरोग्य संघटनेकडून मलेरिया मुक्त होणारा पहिला ॲमेझॉन प्रदेशातील देश कुठला? तर सुरिनाम. घ्या पुढचा चौथा प्रश्न. नुकतेच 24व्या क्रमांकाचे नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? हे किती आहे? हे साधारणतः 24व्या क्रमांकाचं आहे आणि हे पार पडले कुठं? ओडिशा राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा, IMP येतं. नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026चे आयोजन आहे ओडिशा. ज्या राज्याची राजधानी येतं भुवनेश्वर. भुवनेश्वर ही राजधानी आहे ओडिसाची. IMP चिल्का सरोवर वगैरे ओडिसामध्ये येतात. ओडिसामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी हॉकीसाठीचं एक स्टेडियम आहे, ज्याला काय म्हणतो आपण? कलिंग स्टेडियम म्हणतो आपण. लक्षात ठेवा, कलिंग स्टेडियम हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओडिसामध्ये. कोणत्या ठिकाणी? तर भुवनेश्वर या ठिकाणी. आणि 2011 मध्ये काय करण्यात आलं? ओडिसाचं नाव चेंज केलं. ओरिसा असं होतं पूर्वी, ते आता ओडिशा असं केलेलं आहे. आपण आता असं लिहितो आहे ना. ते नाव कधी चेंज केलंय? 2011 मध्ये चेंज केलेलं आहे. पुढचा पाचवा प्रश्न. नुकतेच विकसित करण्यात आलेले शाहेद ड्रोनचा संबंध हा कोणत्या देशाचे? सर्वात स्वस्त ड्रोन आहे. सर्वात स्वस्त इराण बनवतो आणि इराणियन ड्रोन आहे. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, इराण. इराणची राजधानी काय आहे? तेहरान. तेहरान ही इराणची राजधानी आहे. आणि इराणचे प्रमुख कोण असतील? इराणचे प्रमुख कोण आहेत? त्यांचं नाव आहे मसूद पेजेस्कियन. लक्षात ठेवा, पेपरला येऊ शकतात. मसूद पेजेस्कियन हे प्रमुख आहेत इराणचे. आणि इराणी रियाल याचं चलन आहे. इस्रायलची राजधानी काय असेल? इस्रायलची राजधानी जेरुसलेम येतं आणि इस्रायलचे प्रमुख येतं बेंजामिन नेतन्याहू. आणि इराणनं भारताला एक बंदर पण दिलं वापरायला, त्याचं नाव आहे चाबहार बंदर. पुढचा सहावा प्रश्न. नुकतेच व्यावसायिक कामगिरीसाठी शिकागो विद्यापीठाचा माजी विद्यार्थी पुरस्कार 2026 जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण आहेत? ज्यांनी माजी विद्यार्थी पुरस्कार 2026 जिंकले आहेत, पहिले भारतीय व्यक्ती बनले, त्याचं नाव आहे KV सुब्रमण्यन. पर्याय क्रमांक 2. KV सुब्रमण्यन हे साधुसुधी व्यक्तिमत्व नाही, हे अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि हे यापूर्वी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून देखील काम केले आहेत. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार हे देखील पदांनी भूषवले आहेत. यांनी IMFच्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या कार्यकारी मंडळामध्ये देखील काम केलं होतं. KV सुब्रमण्यन. लक्षात ठेवा, शिकागो विद्यापीठाचा माजी विद्यार्थी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. शिकागो कुठे येते? हे शिकागो हे कुठं आहे? हे अमेरिकेमध्ये. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी आपलं पहिल्यांदा भाषण दिलं होतं, असे हे ठिकाण आहे. स्वामी विवेकानंद, तुम्ही आठवत असेल आता, हे इतिहासामध्ये येतं की स्वामी विवेकानंद पहिल्यांदा हिंदू धर्मावरचं भाषण या ठिकाणी दिलं होतं. लक्षात ठेवा, शिकागो. KV सुब्रमण्यन IMP येतं. आणि आरव डेंगला कोण असतील? हे भारताचे नुकतंच 94 क्रमांकाचे
सॉरी 93 क्रमांकाचे कोण म्हणजे ग्रँड मास्टर बनलेले आहेत. भारताचे 93व्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर कोण असतील? त्यांचं नाव आहे आरव डेंगला. संजय मल्होत्रा हे भारताचे 26व्या क्रमांकाचे RBIचे मुख्य गव्हर्नर आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य गव्हर्नर 26व्या क्रमांकाचे कोण असतील? तर संजय मल्होत्रा. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जिनाली मोदी यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे? जिनाली मोदी यांना नुकतंच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय अर्थतज्ज्ञ आता अमर्त्य सेन. अमर्त्य सेन हे ते अरविंद सुब्रमण्यम की सॉरी KV सुब्रमण्यम. पुढचा 7वा प्रश्न, नुकत्याच ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026चा किताब कोणी जिंकला आहे? ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स जिंकलाय यंदाचा जॉर्ज रसेल यांनी पर्याय क्रमांक 1. जसेच तसं लक्षात ठेवा. आता इथून पुढे भरपूर ऑस्ट्रेलियन जसं झालं तसं कॅनेडियन ग्रँड प्रिक्स असेल, चायनीज ग्रँड प्रिक्स आहे, UKचे ग्रँड प्रिक्स आहे, सगळे ग्रँड प्रिक्स हे होतील. न्यूयॉर्क आहे, भरपूर होतील पुढे. ते आपण नंतर लक्षात ठेवू. 8वा प्रश्न, नुकत्याच MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? कोणाला प्रदान करण्यात आलं? ओके, MP बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मान करण्यात आले कोणाला? तर प्राध्यापक यशवंत गुप्ता यांना. पर्याय क्रमांक 1 यशवंत गुप्ता. लक्षात ठेवा, हे कुठे? ते पुण्याचे आहेत. हे पुण्याचे आहेत आणि जो का पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे, अजून होणार आहे. ओके, कुठं? कोलकाता या ठिकाणी. यापूर्वी हा जो पुरस्कार MP बिर्ला पुरस्कार हा यापूर्वी डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, जयंत नार्लिकर असतील, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यशवंत गुप्ता महत्त्वाचे व्यक्तिमत्व. हे कोण येतं? हे खगोलशास्त्रज्ञ आहेत. ओके, हे एक खगोल शास्त्रज्ञ आहेत, लक्षात ठेवा. यशवंत गुप्ता. आणि नुकतंच मराठी या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार भेटले कोणाला? राजू बाविस्कर यांना. ओके, राजू बाविस्कर यांना पुरस्कार भेटले मराठी भाषेसाठी, लक्षात ठेवू शकता. ओके, चलो. आणि काही जे पुरस्कार त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 कोण असतील? रवीना टंडन. डॉक्टर पौलोस मार ग्रेगोरेस पुरस्कार भेटला आहे टेसी थॉमस यांना. ॲथलीट्स ऑफ द इयर पुरस्कार पुरुषांमध्ये येतं आर्मांडो डुप्लांटिस. पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025ने सन्मान करण्यात आले डोनाल्ड ट्रम्प यांना. फ्लेश या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार भेटले डेव्हिड झालो यांना. डेव्हिड झाले. पहिला RK लक्ष्मण पुरस्कार भेटला आहे आमिर खान यांना. खूप महत्त्वाची स्लाईड आहे, लक्षात ठेवा. IMP कधी तुम्हाला हे असे ह्याच्यावरती आपण कंटिन्यू नजर टाकत नाही अशा पुरस्कारांवरती, जे तुम्हाला पेपरला विचारू शकतात. ओके, चलो. पुढचा सेकंड लास्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न, नुकतेच भीम पेमेंट्स ॲपचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले? तर भीम ॲप्लिकेशन तुम्ही ओळखलं असेल यांचं नाव आहे महेंद्रसिंग धोनी. पर्याय क्रमांक 2 MS धोनी. मूळचे हे रांचीचे आहेत, लक्षात ठेवा, झारखंडचे आहेत. ओके, झारखंडचे लक्षात ठेवा महेंद्रसिंग धोनी. महेंद्र धोनी यांनी भारताला 2 वर्ल्ड कप मिळवून दिले आहेत. एक आहे 2007चं T20चं वर्ल्ड कप ह्यांच्या नेतृत्वाखाली जिंकलं, आणि 2011चं वन डेचं जो वर्ल्ड कप आहे ना, यांनी जिंकून दिलं आहे. 2011चं आणि 2007चं 2 वर्ल्ड कप जिंकून देणारे हे भारताचे एकमेव प्लेयर आहेत महेंद्रसिंग धोनी. लक्षात ठेवा, MS धोनी म्हणतो आपण. ओके, आणि ह्याचं नाव हे भीम UPI आहे, भारत इंटरफेस फॉर मनी. ओके, हे भीम ॲप आहे, भारत इंटरफेस फॉर मनी म्हणतो आपण भीम. ओके, लक्षात ठेवा, ह्याचं नाव देखील आता चेंज करण्यात आलेलं आहे. ओके, भीम UPIचं नवीन नाव काय असेल? हे आहे भारत का अपना. लक्षात ठेवा, हे भारत का अपना पेमेंट्स बँक असं याचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे. म्हणजे भीम ॲप्लिकेशन लक्षात ठेवू शकता. आता भीमच, परंतु भीमचं फुल फॉर्म तुम्हाला विचारू शकता पेपरला. 10वा प्रश्न, दरवर्षी जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो? वर्ल्ड स्पॅरो डे म्हणतो आपण. हा दिवस दरवर्षी 20 मार्चला. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा, जो आपण कालच साजरा केला आहे. आणि काल जागतिक आनंद दिवस पण होता. 20 मार्चलाच असतो आनंद दिवस. आणि आता चिमणी दिवस. जी स्पॅरो चिमणी आहे, हे दिल्लीचं राज्य पक्षी आहे, हे विसरून चालणार नाही. दिल्लीचं राज्य पक्षी कुठला असेल तर तो चिमणीच आहे. काही मार्च महिन्यामधील जे काही दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिन आणि जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्चला आहे जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला आहे राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला समता दिवस आणि जागतिक किडनी दिवस.
13 मार्चला आहे राष्ट्रकुल दिन किंवा जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला आहे जागतिक पाय दिवस. ओके, जागतिक पाय दिन. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक दिन. 16 मार्चला आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस किंवा आनंदी दिवस. 21 मार्चला आहे उद्या. ओके, 21 मार्चला असतो आज थोडक्यात जागतिक वन दिन, जागतिक कविता दिन आणि जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस. उद्या आहे 22 मार्चला जागतिक जल दिवस. 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन, शहीद दिवस. 24 मार्चला आहे जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्चला असतो जागतिक रंगमंच दिन. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. कालच्या किंवा मागच्या लेक्चरवरती एक नजर आपण टाकूयात, जे की रिव्हिजन आपण खूप छान पद्धतीनं अशाच पद्धतीने घेत असतो, कारण जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे पेपरला. नुकतेच जगातील सर्वात उंच ज्वालामुखी शिखर आहे ओजोस डेल सलाडो म्हणतो आपण त्याला. हे सर करणारे दुसरे भारतीय महिला कोण असतील? त्यांचं नाव अर्पिता पात्रा. पहिले व्यक्ती आहेत पियाली बसाक. नुकत्याच 99.93% साक्षरता दर प्राप्त करणारा भारतातील दुसरा केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? तर तो आहे चंदीगड. नुकतेच 8 ते 13 मार्च 2026 दरम्यान कोणत्या ठिकाणी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्सचे आयोजन करण्यात आलं होतं? हे आहे नवी दिल्ली. ऑपरेशन जेरिको ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम कोणत्या राज्यातील आहे? हे आहे मिझोराम. नुकतेच संगीत कलानिधी पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाले आहे? जयंती कुमारेश यांना. 19वा IPL 2026 मध्ये RCB संघाचे कर्णधारपद कोणाकडे आहे? रजत पाटीदार यांच्याकडे. नुकतेच कोणत्या देशात मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 पार पडले? स्पेन. नुकतेच कोणत्या राज्याने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केले? हे आहे महाराष्ट्र. उगादी हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. सी ड्रॅगन युद्धाभ्यास 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? हे आहे गुआम या ठिकाणी. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच खालीपैकी कोणत्या राज्याने दुसरे व तिसरे अपत्य जन्माला आल्यानंतर 25,000 रुपयांची मदतीची घोषणा केली आहे? राज्य कोणतं आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचं उत्तर आपण उद्या बघूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद. आणि जो गुढीपाडवा आहे, या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण आपल्या अनुभवश्रीचे जेवढेही पुस्तक आहेत, ह्या पुस्तकावरती आपण सूट ठेवले, भरघोस अशी सूट. तुम्ही घेतलं नसेल तर पुस्तक नक्की घेऊ शकता. राजगुरू पुस्तक आहे, 790 नाही आहे. राजगुरू पुस्तक तुम्हाला येत्या सोमवारपर्यंत 449 रुपयाला पुस्तक घरपोच भेटून जाईल. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही. नादवयचं पुस्तक तुम्हाला भेटेल 200 ऑफरमध्ये 249 सांगतोय, नंतर 270ला भेटेल हे पुस्तक. स्वप्नपूर्ती पुस्तक 340 नाही, 170 रुपयाला तुम्हाला डायरेक्ट 50% पुस्तक भेटून जाईल स्वप्नपूर्तीवालं. ओके, ह्या नंबरवर मेसेज करा जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जाता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात उद्या सकाळच्या फ्रेश लेक्चरमध्ये. थँक्यू. जय हिंद.